नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आली. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. मी कालच म्हटलं होतं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आणि तशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा देखील झालेला आहे. जर का तुमच्या खात्यावरती अजूनही 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर का तुम्हाला खऱ्या अर्थानं पैशांची गरज असेल, तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो, आज ही तुमची देखील प्रतीक्षा संपणार आहे. काल अनेक शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या हिताचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केला आहे. काल या ठिकाणी पहिला टप्पा वाटप झालाय आणि आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो, या पात्र 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. जर का या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला खऱ्या अर्थानं कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे जर का पैशांची गरज असेल तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत चला. आता आपण A to Z माहिती समजून घेणार आहोत. यासाठी खऱ्या अर्थानं कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. व शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची ही महत्त्वाची 3 कामे पूर्ण असतील अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता म्हणजेच की 2 + 2 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये एकत्रपणे जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पाहत चला. चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे संवादामध्ये सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच जमा होणे अपेक्षित होते. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे, काही तांत्रिक निधी उपलब्ध नसल्यामुळे किंवा डीबीटी प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा कर्जमाफीचा लाभ शेतकरी बांधवांना द्यायचा होता, कर्जमाफीच्या याद्याचा ताण आल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता. परंतु आता शेतकरी बांधवांनी कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगितलं. आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो वाटपास सुरुवात झालेली आहे. काल पहिला टप्पा वाटप झालाय आणि आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे आता नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत व सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी निवडण्यामध्ये आलेली आहे. आता फक्त पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सर्व काय माहिती जाणून घेऊया. त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. नक्कीच आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती एकत्रपणे रक्कम या ठिकाणी आजपासूनच जमा होणार आहे. खऱ्या अर्थानं कालपासून वाटप सुरू झालंय आणि जर का तुमच्या खात्यावरती काल पैसे जमा झाले असतील तर तुम्ही व्हिडिओला सुद्धा सोडून जाऊ शकता. कारण की शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. दुसऱ्या टप्प्यातील कोणती शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र आहेत, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का व शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत, तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण खऱ्या अर्थानं हे जाणून घेऊया की म्हणजेच की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. आणि त्यानंतर लगेच आपण हे देखील पाहूया की तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत. आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर पहा आता कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच खऱ्या अर्थानं राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे. ज्या शेतकरी बांधवांना, शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या मागील हप्त्याचा लाभ भेटलेला
भेटलेला आहे. पीएम किसान योजनेच्या मागील हप्त्याचा लाभ भेटलेला आहे. म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता असेल, 16वा, 17वा, 18वा, 19वा, 20वा, 21वा, 22वा, 23व्या हप्त्यापर्यंत पीएम किसान योजनेचा या ठिकाणी म्हणजेच की हप्ते वितरित झालेले आहेत. 23व्या हप्त्यापर्यंत जर का तुम्हाला खऱ्या अर्थानं लाभ भेटलेला असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत आणि तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजपासूनच या ठिकाणी वाटप होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कसलीही काळजी, कसलीही चिंता करू नका. तुम्हाला सुद्धा माहितच आहे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षाला खऱ्या अर्थानं 6,000 रुपये दिले जातात व राज्य सरकारनं पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे. याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा वर्षाला 6,000 रुपये या ठिकाणी जमा होतात. परंतु शेतकरी बांधवांनो तांत्रिक अडचणींमुळे नमोचा 9वा+10वा हप्ता रखडलेला आहे. परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका. कालपासून वाटप सुरू झालंय आणि आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो नेमकी कोणत्या म्हणजेच की जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे व कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे तर तुम्हाला समजलं आहे. परंतु आता कोणती म्हणजेच की कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या देखील खात्यावरती काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता जमा होईल ते सुद्धा आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता पहा कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. जर का त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या 18 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये व शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकत्रपणे जमा होणार आहेत. तर आता चला कोणती कामे करायची आहेत हे थोडक्यात एका मिनिटामध्ये समजून घेऊया आणि त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो पैशांची अत्यंत गरज असेल तर जिल्ह्यांची यादी नक्कीच तुम्हाला चेक करायची आहे आणि त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का नक्कीच पाहायचं आहे. तर पहा आता नंबर 1 वरती म्हणजेच की काम करायला सांगण्यामध्ये आलेलं आहे ते आहे शेतकरी बांधवांनो आधार कार्डासोबत तुमचा फोन नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. तुमचा मोबाईल नंबर अर्थात शेतकरी बांधवांनो लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. जर का मोबाईल नंबर लिंक नसेल तर तातडीने करून घ्यायचा आहे. जे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं तातडीने आधार बँका म्हणजेच की आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ई केवायसी, जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं ई केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील अशा शेतकरी बांधवांना म्हणजेच की शेतकरी बांधवांनो खरोखर या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो आता लास्ट काम आहे ते जर का काम तुमचं अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या. ते काम आपण पाहिल्यानंतर शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. नेमकी कोणत्या म्हणजेच की 18 जिल्ह्यांची दुसऱ्या टप्प्यासाठी यादीची निवड करण्यामध्ये आलेली आहे. त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे. तर पहा आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम आहे ते म्हणजेच की तुमचं फार्मर आयडी असणे अतिशय आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की तुम्ही शेतकरी आहेत की नाही हे आम्हाला कळत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही अपात्र राहण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्या. जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने फार्मर आयडी काढून घ्या. तर आता चला शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी पाहूया. आता हे जर का कामे तुमची पूर्ण असतील फार्मर आयडी, आधार बँक खात्याशी लिंक, ई केवायसी किंवा आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही पात्र असणार आहेत. आता पाहूया नेमकी कोणते 18 जिल्हे आहेत. जर
जर का या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला खऱ्या अर्थानं कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या 18 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे आता नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला। आणि अजूनही शेतकरी बांधवांनो जर का तुम्ही शेतकरी म्हणजेच की बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर केलेला नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा नमोच्या हप्त्याचा लाभ भेटेल, ते सुद्धा पात्र आहेत की नाही ते सुद्धा चेक करतील, त्यामुळे शेअर सुद्धा करा। तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया। तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे वाशिम। वाशिम मधील शेतकरी असाल रहिवासी असाल तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर मधील शेतकरी असाल रहिवासी असाल लातूर मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटी प्रक्रियेद्वारे पूर्णपणे वाटप होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वाटप होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं म्हणजेच की बीड मधील जर शेतकरी असाल रहिवासी असाल बीड मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। बीड मधील कोणत्या पण तालुक्यातील नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा कसलीही चिंता कसलीही काळजी करू नका। तुमच्या देखील खात्यावरती म्हणजेच की खरोखर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते व पीएम किसान योजनेचा 1 हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप होणार आहे। त्यानंतरचा पुढचा चौथा जिल्हा आहे वृद्धा मधील शेतकरी असाल रहिवासी असाल वृद्धा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। वृद्धा जिल्ह्याचं सुद्धा यादीमध्ये शिक्कामोर्तब झाला असून वृद्धा जिल्ह्यातील सुद्धा सर्व नागरिक सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे शिक्कामोर्तब झाल्यानंतर लगेच रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 5वा जिल्हा आहे ठाणे। ठाणे मधील शेतकरी असाल रहिवासी असाल ठाणे मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर मधील शेतकरी असाल रहिवासी असाल सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर सोलापूर मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यावरती सुद्धा सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाला असून कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे व सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल रहिवासी असाल सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर सिंधुदुर्ग मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते व शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजेच की शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जालना। जळगाव जालना मधील शेतकरी असाल जळगाव जालना मध्ये राहून शेती करत असाल जळगाव जालन्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। जळगाव जालन्यामधील सुद्धा सर्व नागरिकच्या खात्यावरती सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जमा होणार आहे। जळगाव जालन्यामधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। गडचिरोली गोंदियामधील शेतकरी असाल गडचिरोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल गडचिरोली गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। गडचिरोली गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। बुलढाणा भंडारा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर अकोला या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर पुणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे।
रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून दुसरा टप्पा आजपासूनच शिक्कामोर्तब करून वाटप करण्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, भेटूया नवीन व्हिडिओसह.